पुन्हा एकदा खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे। जेऊर बायजाबाई परिसरातील एका टेम्पो चालकाने काही सराईत गुन्हेगारांकडून जीवे मारण्याच्या धमक्या, मारहाण आणि वाहनाची तोडफोड केल्याचा गंभीर आरोप करत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे। तक्रारदार दीपक शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 मे रोजी जेऊर स्टँड परिसरात त्यांना अडवून काही जणांनी मारहाण केली। यावेळी तुला संपून टाकतो अशी धमकी देत लाकडी दांडके, लोखंडी रॉडने हल्ला करण्याचा आरोप करण्यात आला आहे। याच प्रकरणात आरोपींनी त्याच्या वाहनाची तोडफोड केल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे। विशेष म्हणजे यापूर्वीही संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। तक्रारदाराने अनेक वेळा पोलीस ठाण्यात धाव घेतली, मात्र योग्य कारवाई होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला। त्यामुळे आता पोलीस अधीक्षकांसह जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाकडे न्यायाची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या गंभीर आरोपामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून पोलीस प्रशासन याबाबत नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शिंदे राहणार जेऊर बायजाबाई 15/5/2026 रोजी माझे आणि मनोज कोथंबेरे शाब्दिक वाद झाले होते। तिथे मला मनोज कोथंबेरे आणि त्याचा पुतण्या तेजस्विनाथ कोथंबेरे तिथे मला धारदार शस्त्र, लोखंडी रॉड दाखवून आणि बंदुकीचा धाक दाखवून मला मारहाण करण्यात आली होती। त्यानंतर मी तिथून पळून गेलो असता दुसऱ्या दिवशी 16/5/2026 रोजी नगर MIDC जेऊर MIDC शिंदी MIDC रोड किनारा हॉटेल पाशी मला अनोळखी इसम आणि मनोज कोथंबेरे, तेजस कोथंबेरे आणि त्याच्यासोबत असणारे अनोळखी 3-4 अनोळखी इसम मला अडवून मारण्याचा प्रयत्न केला। MIDC पोलीस स्टेशनला गेलो, एनसी नोंदवली होती। त्यानंतर ACP साहेबांना मी 18/5/2026 रोजी माझ्या जीविताला धोका आहे असं हे केलं, म्हणजे अर्ज केला होता। त्यानंतर 20 तारखेला 20/5/2026 रोजी मी माझ्या उद्योगाला नगरला गेला असता तिकडून रिटर्न येताना तवलेनगर जेवो पेट्रोल पंप समोर 6 ते 7 इसम आणि ते दुसऱ्या एका ब्लॅक काचेच्या स्विफ्ट मध्ये 6-7 इसम होते। मला तिथं मारण्याचा म्हणजे गाडीवर रॉड टाकले। मी तिथून धाव घेतली। मी तिथून पळून 112ला कॉल करून मी MIDCला गेलो। तोफखान्याला मी पोलीस स्टेशनला कंप्लीट करायला गेलो। तिथं माझी एनसी न घेतल्यामुळे मी SP साहेबांना परत अर्ज केले। त्यानंतर ठिकठिकाणी दररोज मला कुठं ना कुठं बाहेरील मुलांना माझी सुपारी देऊन मारण्याचा प्रयत्न मनोज कोथंबेरे करत आहे। आणि काल दिनांक 5/6/2026 रोजी मला नगरहून जेऊरकडे येताना मुकुंदनगरच्या पुढं 6 ते 7 जणांनी लोखंडी रॉड अडवण्याचा प्रयत्न केला। तिथून मी धाव घेऊन परत घरी आलो। आज सकाळी परत उद्योगाला धनगरवाडी घरून निघलो। सकाळी 11 वाजता धनगरवाडी ठिकाणी उद्योगाला जात असताना मला दत्तकृपा हॉटेलच्या मागं मातोश्री हॉटेल समोर ते थांबलेले दिसले। त्यांनी मला अडवलं तर मला म्हणे, तू दरवेळेस तू माझ्या हातून वाचू राहिलाय, दरवेळेस मी तुला हे सगळं करून तू माझ्या हातून वाचू राहिलाय, तुला मी जिवंत ठेवणार नाही। मी त्याला म्हणत, मी तुझं काय एवढं वाईट केलंय? त्यांनी 3-4 जण अनोळखी तिथं आले। मनोज कोथंबेरे आणि तेजस कोथंबेरे तिथं माझ्यासोबत बोलत होते। 3-4 इसम आले, मला तिथं लाथाबुक्कीने मारहाण केली। मी खाली पडलो। त्याच्या कमरेला असलेला धारदार शस्त्र मला माझ्यावर वार करण्यात आले आणि नंतर त्याच्या पुतण्या तेजस्विनाथ कोथंबेरे यांनी घरून एक बंदूक आणली आणि माझ्या दिशेने मनोज कोथंबेरे याला देऊन मनोज कोथंबेरे याने माझ्यावर बंदुकीने गोळी मारण्याचा प्रयत्न केला। मी तिथून पळून निघून आलो। तिथं ग्रामस्थ जमले, त्यामुळे त्यांनी तिथून निघून कंपनीला लावून परत घरी निघून गेला। आणि एवढं होऊन सुद्धा माझी त्याचा ऑलरेडी क्रिमिनल रेकॉर्ड आहे।